राजन साळवी यांनी ठाकरेंच्या शिवसेनेला सोडचिठ्ठी दिली आणि त्यांनी ठाकरेंच्या पक्षाचा उपनेतेपदाचा राजीनामा दिला। राजन साळवी हे आज शिंदेंच्या शिवसेनेमध्ये प्रवेश करणारे शिंदेंच्या उपस्थितीमध्ये दुपारी 3 वाजता ठाण्यातील आनंद आश्रम येथे त्यांचा पक्षप्रवेश होणार आहे। एकोणीसशे 93-94च्या सुमारास राजन साळवी शिवसेनेमध्ये सक्रिय होते। रत्नागिरी नगर परिषदेमध्ये शिवसेनेचे पहिला नगर अध्यक्ष म्हणून ते निवडून आले। पुढे शिवसेनेमध्ये मोठ्या प्रमाणात त्यांनी काम केलं। 1995 ते 2004च्या दरम्यान शिवसेना जिल्हा प्रमुख पदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली। 2009 रोजी राजापूर विधानसभा मतदारसंघातून ते आमदार झाले। 2014 आणि 2019 सलग दुसऱ्यांदा आणि तिसऱ्यांदा ते आमदार झाले। 2011ला अणुऊर्जा प्रकल्पाच्या विरोधातील आंदोलनामध्ये 19 दिवस ते जेलमध्ये देखील गेले। शिवसेनेमध्ये फूट पडल्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात ते उपनेते होते। 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये किरण सामंत की जे उदय सामंतांची बंधू आहे त्यांच्याकडनं त्यांचा पराभव झाला आणि आता त्यांनी राजकीय वाट बदलण्याचा निर्णय घेतलेला आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची साथ सोडून ते शिंदेंच्या शिवसेनेमध्ये आज प्रवेश करत आहेत। आमचे प्रतिनिधी मनीष गांगुर्डे यांनी आढावा घेतलेला आहे, आपण तोही पाहूयात। ठाकरे गटाचे उपनेते असलेले माजी आमदार राजन साळवी हे आज शिवसेनेमध्ये प्रवेश करत आहेत आणि आज उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत ते या ठिकाणी पक्षप्रवेश करणार आहेत। आपण बघू शकतो की ठाण्यातील आनंद आश्रम जे आहे त्या ठिकाणी जय्यत तयारी देखील सुरू आहे। अगदी भव्य असा स्टेज देखील बांधण्यात आलेला आहे आणि या स्टेजवरती आज दुपारी 3 वाजता राजन साळवी हे पक्षप्रवेश करणार आहेत। त्यांच्यासोबत राजापूर, लांजा आणि साखरपा या त्यांच्या मतदारसंघातले शेकडो कार्यकर्ते देखील शिवसेनेत प्रवेश करणार आहेत। आपण बघू शकतो की सामंत बंधू जे आहेत त्यापैकी आमदार किरण सामंत आणि उदय सामंत यामध्ये काही वाद आहे का, हा वाद देखील कालच्या मध्यरात्री झालेल्या बैठकीमध्ये निवडलेला आहे आणि त्यामुळे आता राजन साळवींना शिवसेनेमध्ये कुठलं पद दिलं जातं याकडे लक्ष देणं महत्त्वाचं आहे। मनीष गांगुर्डे, लोकशाही मराठी, ठाणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।